लढतो, जो माणूस हिंदुत्वासाठी लढतो, जो माणूस आपल्या मुंबईसाठी लढतो, महाराष्ट्राची लढतो आणि मराठी माणसाचं हित जपतो, त्याच्यासाठी त्या माणसाने गुडघे टेकले नाही. त्याचे नाव पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि ह्या महाराष्ट्रातील लाखो करोडो शिवसैनिक आहेत. हे सरता कामा नये मराठी माणसानं. मराठी माणसा, तू कुठे चुकलास, तू वोटिंग कुठं दाबलीस, तू मत कुठं दिलास, हे तुला परिणाम येणाऱ्या काळामध्ये तुला भोगावं लागणार आहेत. महागाईवरती कोण बोलत नाहीये, महागाईवरती कोण बोलत नाहीये. बटेंगे कटेंगे आणि हेच चाललं आहे. आज लसूण पाव किलो जरी तुम्ही घ्यायला गेलात तर 125-150 रुपये पाव किलो लसूण आहे. कांदे 80, 90, 100 रुपये किलो आहेत. 20 रुपये कांदे होते, याच्यावरती कोण बोलत नाहीये. 20 रुपये, 100 रुपयाचे कांदे आणले एखाद्या फॅमिलीने तर 1 महिना चालायचा, परंतु आता 500 रुपयाचे कांदेही पुरत नाहीत 1 महिन्यामध्ये. याच्यावरती कोण बोलत आहे ना. महागाई किती झाले, काय झाले, याच्या कोणाला घेणं देणं नाहीये. फक्त आणि फक्त पूर्वी महागाईवरती आंदोलन व्हायचे, आता कोण करत नाहीये. कारण लोकच आपली विकली गेली आहेत, जनता या महाराष्ट्रातली विकली गेली आहे, असं दिसून आले. संपूर्ण देशामध्ये, जगामध्ये दिसून आले की ही जनताने वोटिंग केलं कसं काय. एवढी महागाई आहे, एवढे आमदार फुटले, एवढ्या ह्या महाराष्ट्रामध्ये हंगामा झाला आहे.